नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मला हो. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल सबस्क्राईब करा. चला आजच्या अपडेट सहित पाहिजे त्याला सुरू करूया. राज्य शासन सेवेतील कार्यरत सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत व सेवानिवृत्त अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमान छात्र योजनेचे नूतनीकरण करण्याबाबत राज्य शासन वित्त विभाग दिनांक 23 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी व अखिल भारतीय सेवेमधील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी यांच्याकरिता सुरू असलेल्या वैद्यकीय प्रतिपूर्ती विमान छात्र योजनेचे दिनांक 25/6/2024 ते दिनांक 24/6/2025 या कालावधीसाठी नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमान छात्र योजना कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी तसेच अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना सक्तीची राहणार नाही. तर स्वेच्छेने आवश्यक व वार्षिक हप्ता भरून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकणार आहे. तसेच या योजनेमध्ये केवळ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक 30 जून 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले आणि होणारे अधिकारी आणि कर्मचारी अखिल भारतीय सेवेतील अधिकारी स्वेच्छेने आवश्यक तो वार्षिक हप्ता भरून या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर मागील वर्षी सदर योजनेमध्ये समाविष्ट असणारे सर्व सदस्य नूतनीकरण करण्यास पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या विमान छात्र योजनेमध्ये सदस्य नोंदणी होण्याचे प्रमाण कमी होत असल्याने सन 24-25 मध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढावा याकरता कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची वयोगट 18 ते 38 वर्ष, 36 ते 45 वर्ष, 46 ते 58 वर्ष व सेवानिवृत्त या वयोगटानुसार विमा हप्त्याची दरामध्ये बदल करण्यात येत आहे. या योजनेमध्ये अंतर्गत समाविष्ट होणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना वैद्यकीय चाचणीची पूर्व अट लागू होणार नाही. त्याचबरोबर या योजनेमध्ये समाविष्ट कर्तव्यवेळी अस्तित्वात असलेल्या आजारांही विमा छत्र उपलब्ध होणार आहे. सदर विमा धारकास कोणत्याही पीपीएन रुग्णालयामध्ये उपचार घेण्याची मुभा असणार आहे. तसेच विमा कंपनीच्या पीपीएन पॅकेजच्या दराप्रमाणे दिली जाणार आहे. तर पीपीएन बाहेरील रुग्णालयामध्ये उपचार घेण्याचे स्वतंत्र विमा धारकास असणार आहे. अशा प्रकारे विमा कंपनीच्या प्रचलित धोरणानुसार रुग्णालयाची अहवाल तपासून कंपनी दावा पारित करेल असे नमूद केले आहे. सदर निर्णयामध्ये वयोगटानुसार विमा हप्त्याची रक्कम तसेच विमा छत्र रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद.